नमस्कार. कुकिंग विथ वैशालीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एकंदरीत तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत. इथं मी खूप सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर आज आपण मटर पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी हॉटेलमध्ये जसं पनीर भेटतं, जशी ग्रेव्ही असते, तशाच पद्धतीनं आपण ही रेसिपी करणार आहोत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी काजू भिजत घातलेले आहेत. हे 15 ते 20 मिनिटं झालं मी भिजत ठेवले होते. तर हे आपल्याला ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. एक 10 ते 12 काजू आहेत. एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे. तर ही काढून घ्यायची एका भांड्यात. आलं आणि लसूण बारीक करून घेऊयात. या ठिकाणी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आल्याचे तुकडे आहेत. 1 टेबलस्पून आल्याचे तुकडे घेतलेत आणि 4 हिरव्या मिरच्या आहेत. तर हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे. आलं लसूणची पेस्ट झालेली आहे. इथं मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो पिकलेले बघून घ्यायचेत आपल्याला आणि लाल बुंद टोमॅटो घ्यायचे. त्यामुळे ग्रेव्ही जी आहे ते कलर छान येतो ग्रेव्हीला. आता हे पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीनं टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. पनीर तळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी पॅन घेतलेला आहे. पसरट घ्यायचं आहे आपल्याला भांडं पनीर तळण्यासाठी. आणि पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. मी मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पनीर टाकायचं आहे, नाहीतर खाली चिकटून बसतं पनीर आणि पूर्ण भाजीमध्ये त्याचे तुकडे तुकडे होतात. त्यामुळं तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला पनीरचे पीस यामध्ये घालायचे. इथं मी अर्धा पाव किलो पनीर घेतलेला आहे, म्हणजे 125 ग्रॅम पनीर आहे. या ठिकाणी मटर मी 125 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे जेवढं पनीर तेवढंच मटर घ्यायचं आहे. सोलून 125 ग्रॅम आहे. एखाद मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचे. सोनेरी रंगावरती भाजायचं आहे आपल्याला पनीर. पनीर आपलं व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. काढून घेऊयात आता. हे तळून घेतल्यामुळे काय होतं तर ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे तुकडे होत नाहीत. या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातले. तर पनीर तळलेलं जे तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल मी या ठिकाणी घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचे. जिरं छान फुललं की आपल्याला कांदा घालायचा आहे. बारीक कट करून घेतलेला कांदा आहे. तर या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते, ते एकदम बारीक कट करून घेतले. तर आणि आपल्याला हा कांदा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा पटकन आपला मऊ होईल. कांद्याची पेस्ट करायची नाही. तर अशा पद्धतीनं कांदा आपल्याला कट करून भाजून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं भाजीमध्ये मसाला एका साईडला होतो आणि एका साईडला पाणी होतं. तर तुम्ही जर अशा पद्धतीनं कांदा टाकला तर मसाला आणि पाणी वेगवेगळं होणार नाही. अशा प्रकारे कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला आणि 1 मिनिट झाकण ठेवायचं. झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे कांदा. या ठिकाणी आपला कांदा जो आहे तो छान असा मऊ झालाय आणि रंगही बघू शकता तुम्ही. कांदा एका साईडला करायचा आहे. थोडंसं तेल घालायचं आहे यामध्ये. एक चमचा तूप घालायचे. तूप ऑप्शनल आहे आणि यामुळे चव खूप छान येते. तेल आणि तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत मी. या ठिकाणी एक काळी वेलची आहे, त्यानंतर दालचिनी आहे आणि 2 काळी मिरी घेतलेली आहे आणि तमालपत्र. चांगलं आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं. तर
एखाद मिनिटभर भाजलं की यामध्ये आपल्याला टोमॅटोची जी आपण प्युरी करून घेतली होती ती घालायची यामध्ये. अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, यामुळे कन्सिस्टन्सी छान येते आणि चवही खूप छान लागते. बेसन तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटोची जी पेस्ट आहे ती, म्हणजे त्याचा आंबटपणा जातो. जर मसाला जास्त खाली लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता यामध्ये, पण कोमट पाणी घालायचे. कोमट पाणी घालून परतून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. किंवा तुम्ही पनीर मसालाही वापरू शकता याला. थोडीशी कसुरी मेथी, ती आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी चोळून घालायची आहे. या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या कट करून घेतल्या. आता हे खूप ड्राय झाले तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आता पाणी घालताना आपल्याला कोमट पाणीच घालायचे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. मसाला छान परतला गेलेला आहे. या ठिकाणी बघू शकता की आपलं ऑइल जे आहे ते रिलीज व्हायला लागले. यामध्ये आपण मटर जे आहे ते घालून घेऊयात. इथं मी फ्रेश मटर वापरलेला आहे, फ्रोझन मटरही तुम्ही वापरू शकता. हे मिक्स करून घ्यायचे आणि जेवढं पनीर आहे तेवढंच आपल्याला मटर घ्यायचे. या ठिकाणी मी 125 ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि 125 ग्रॅमच मटर घेतलेलं आहे. सोलून 125 ग्रॅम आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आता मटर आपल्याला शिजवून घ्यायचे. तर पाणी घालताना आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालायचे, सगळं पाणी घालायचं नाही. या ठिकाणी झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती शिजत ठेवायचे. 5 मिनिटं झालेले आहेत, चेक करूयात आपण. मस्त बघू शकता तुम्ही, या ठिकाणी रंग खूप छान आलाय. थिकनेसही अगदी परफेक्ट आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला जी आपण काजूची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट घालायची यामध्ये. काजूऐवजी तुम्ही पनीरची पण पेस्ट करू शकता. म्हणजे पनीरचे एक 3-4 तुकडे घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने त्याची पेस्ट करायची, ती पण घालू शकता. किंवा पनीरही जर तुम्हाला घालायचं नसेल तर बदामची पेस्ट पण तुम्ही घालू शकता. पण यामुळे खूप छान टेस्ट लागते. पाणी घालायचे आता. तर पनीरची भाजी जी असते, ग्रेव्ही जी असते ती जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पातळ पण नसते. तर त्यानुसार कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. या ठिकाणी याला उकळी काढून घ्यायची आहे. आत्ता जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तरी नंतर जसजसा वेळ जातो तसतसं थोडंसं दाटसरपणा येतो. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता पनीरचे पीसेस टाकून घेऊयात. त्यानंतर
फ्रेश अशी कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचे. आता या ठिकाणी मंद गॅसवरती आपल्याला 5 मिनटं असंच ठेवायचं आहे, झाकण न ठेवता. या ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, यामुळे चव खूप छान लागते. आपण मगाशी पण टाकलं होतं, गरम मसाला पण टाकला होता आणि कसुरी मेथी पण टाकली होती, पण वरतून टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते. आणि 1 चमचा साजूक तूप. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि फक्त आपल्याला हे 1च मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवरती ठेवायचे, जेणेकरून तुपाचा जो फ्लेवर आहे तो छान उतरेल भाजीमध्ये. 1 मिनटं झालेलं आहे. मस्त बघू शकता या ठिकाणी तुम्ही, खूप छान रंग आलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. बघू शकता या ठिकाणी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी भेटते तशाच पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीनं मटर पनीर आपलं तयार आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.